नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निवडणूक आपण जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहिलं. आता झारखंडमधील आंदोलन पाहतो आहोत. दोन्ही आंदोलनामध्ये एका आंदोलनामध्ये UBP काम करते आहे आणि म्हणून ती नाही, किंवा तिकडं कॉकरोच पार्टी होती, सरकार विरोधी घोषणा होत्या म्हणून नाही, तर अलीकडं हा जो विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा लढा आहे तो रोजगारासाठीचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण निवडणूक प्रचार हीच रोजगाराची संधी आहे असं चित्र सरकारच्या वर्तनामधून आपल्याला दिसते आहे. नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे व्हा, हा सल्ला देणं सोपं आहे. पण एखाद्या नव्या उद्योगाचे कर्जाचे हप्ते चुकले तरी त्याचे घर जप्त करताना बँक मागे पुढे पाहत नाहीत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर जंतर मंतर नंतर हा जो कालचा अग्रलेख आहे 12 ऑगस्टचा तो वाचला. राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती आणण्याचं ठरवलं तेव्हा त्यांना फक्त लाल बावटा युनियनने विरोध केलेला होता. त्यावेळी त्यांनी संगणकाच्या वापराने नोकऱ्यांच्या संधी कमी होतील हाच मुद्दा मांडलेला होता. तेव्हा त्यांना विकास विरोधी म्हणून हिणवलं गेलं. आज ही चळवळ काहीशी निष्प्रभ झालेली आहे. कोणत्याही प्रगत तंत्रज्ञानाचे मुख्य सूत्रच मानवी सहभाग कमी करणे हे असते. 10 जणांचे काम एक यंत्र करते. पूर्वी बँकेतील आपल्याच खात्यातून पैसे काढणे कष्टाचे आणि वेळखाऊ होते. आता ATM मुळे ते काही सेकंदात होते. पण यामुळे बँक कर्मचाऱ्यांची एक लांबलचक श्रृंखला जी आहे ती खंडित झाली असे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणून AI ला जो आपला विरोध होतो आहे, हे सगळ्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल आणि AI हे आपल्याला कसं साहाय्यभूत होईल या दृष्टीने आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून रोजगार आणि या भूमिका समजून घेतल्या पाहिजेत. निवडणूक प्रचार हीच रोजगाराची संधी आहे का काय, असं सगळं चित्र आहे. आणि या परिस्थितीमध्ये विद्यार्थी जागरूक झालेला आहे, विद्यार्थी तरुण आहे आणि तरुणांना आता मंदिर मस्जिद धर्म ह्या सगळ्या गोष्टी बाद झालेल्या आहेत आणि तो आता क्वालिटी एज्युकेशनची भूमिका मांडतो आहे. अभिजित दिपकेंनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद शाळा कशा कंडिशनमध्ये आहेत आणि ह्या शाळांचं प्रमाण दिवसेंदिवस बंद का होत आहेत, ह्या सगळ्याचाच विचार आपल्याला करावा लागेल. देशाला अधोगतीकडे नेणारी रेवडी संस्कृती यावरही आपल्याला विचार करावा लागेल. जनतेला फुकटचे वाटून त्यांना मिंधे बनवणे, आळशी बनवणे यापेक्षा त्यांना उद्योगशील उधमशील बनवण्यासाठी खास प्रयत्न व्हायला हवेत, जे की आपल्याकडे होताना दिसत नाहीत. निवडणुका जिंकण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मोफत आश्वासनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या गंभीर परिणामावर प्रकाश टाकणारे राजन मनोहर बुटाला मतदारांना आकर्षित करण्यासाठी फुकट वस्तू किंवा सेवा वाटण्याच्या प्रवृत्तीला रेवडी संस्कृती असं म्हणतात. मोफत वाटपाच्या संस्कृतीची खरी सुरुवात प्रामुख्याने 1980च्या दशकात दक्षिण भारतातील राज्यातून झाली. मतदारांना खुश करण्यासाठी मोफत सायकली, रंगीत दूरचित्रवाणी, दुचाक्या, मिक्सर ग्राइंडर, साड्या, जयललिताचा तो काळ आहे, तसेच कर्जमाफी देण्याच्या घोषणा केल्या जातात आणि त्या निवडणुकीच्या आधी किंवा नंतर आचरणात आणल्या जातात. नंतरच्या काळात हा ट्रेंड हळूहळू संपूर्ण भारतभर पसरला, हे आपण लक्षात घ्या. वीज, पाणी आणि बस प्रवास मोफत, ते लाडक्या बहिणींना फुकटची आर्थिक मदत देण्यापर्यंत रेवडी संस्कृतीची मजल गेलेली आपल्याला पाहायला मिळते. या फुकट रेवडी वाटपाच्या प्रवृत्तीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याने रिझर्व्ह बँक आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर अनेकदा तीव्र चिंता व्यक्त केलेली आपल्याला आठवत असेल. जगातील विविध देश लोकशाही आणि कल्याणकारी राज्य या संकल्पनेखाली नागरिकांना अनेक मोफत सुविधा देतात. मात्र जेव्हा या योजना देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आणतात तेव्हा त्यांना रेवडी संस्कृती किंवा पॉप्युलिझम म्हटले जाते. लोकांना मोफत वस्तू किंवा रोख रक्कम देण्याऐवजी त्यांना रोजगाराची खरी गरज आहे अशा तरुण तरुणींना बेरोजगार भत्ता ठराविक कालावधीपर्यंत दिला जावा.
अमेरिका आणि युरोपियन देशात मोफत वस्तू देण्याऐवजी रोजगार भत्ता, फूड स्टॅम्प्स आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन या स्वरूपात मदत दिली जाते. जागतिक अर्थतज्ञांच्या मते सर्वच मोफत गोष्टी वाईट नसतात. त्यांचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलं जाते. गुणवत्ता सुधारणाऱ्या योजना, मेरिट गुड्स ज्याला आपण म्हणू, मोफत शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकास या योजनांमुळे मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल तयार होते आणि भविष्यात देशाचा विकास होतो. तात्कालिक फायद्याच्या योजना, नॉन मेरिट गुड्स ज्याला आपण म्हणू, निवडणुका जिंकण्यासाठी मोफत टीव्ही, रोख रक्कम किंवा कर्जमाफी देणे, मोफत वीज, छोट्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचे आमिष, यामुळे उत्पादन वाढत नाही पण देशावर कर्जाचा डोंगर मात्र वाढतो. हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने या योजनांमध्ये 2 भाग केल्याशिवाय आपल्याला हे स्पष्टपणे कळणार नाही. म्हणजे कर्जाचा वाढता डोंगर, महागाई वाढणे आणि पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष यामुळं सर्वांगीण विकास होण्यास अडथळे निर्माण होतात. काही देश अति लोकप्रियतेचे बळी ठरल्याचे आपण पाहिले आहे. याचे कारण चुकीची धोरणे आणि अंमलबजावणी, कर्जाचे अयोग्य नियोजन यामुळे देश दिवाळखोर घोषित करण्याची वेळ येणे. गरिबांना सक्षम करण्याची खरी गरज आहे. त्याऐवजी त्यांना परावलंबी, आळशी बनवलं जाणं हे देशासाठी अत्यंत घातक आहे. शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्यावर खर्च करणे ही गुंतवणूक आहे. तर मोफत वस्तू वाटणे ही आर्थिक आत्महत्या आहे. हे जोपर्यंत भारतातली जनता लक्षात घेणार नाही तोपर्यंत देशामध्ये अशा पद्धतीची आंदोलनं होती. जे जंतर मंतरवर झालं ते झारखंडमध्ये होते आहे. विद्यार्थी आक्रोश करतो आहे. अभिजित तिपकेने आता घोषणा केलेली आहे की शिक्षणासाठी पुन्हा आम्ही 15 ऑगस्ट पासून रस्त्यावर होतो. म्हणजे क्वालिटी एज्युकेशनसाठी सरकार काय करते, अनेक ठिकाणच्या शाळांची अवस्था काय आहे, शाळा का बंद होत आहेत, ही सगळी अत्यंत महत्वाची प्रश्न आहेत. कारण म्हणजे शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्यावर खर्च करणे ही गुंतवणूक आहे आणि ह्याच्यावर सरकारचं लक्ष नाही, सरकारचं भान नाही. आणि हे भान आल्याशिवाय हे थांबत नाही. कारण मोफत वस्तू वाटणं, लाडक्या बहिणी योजना चालू करणं, ह्या सगळ्या करणं म्हणजे आर्थिक आत्महत्या आहे. हे सर्वसामान्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सत्तेवर येण्यासाठी अवाजवी आश्वासनं देणं, घोषणापत्र जाहीरनाम्यात समाविष्ट करणं हे नित्याचं झालेलं असून निवडून आल्यानंतर अंमलबजावणीची वेळ आली की या घोषणा हवेत विरल्या जातात. भोळी भाबडी जनता या आश्वासनांना भुलते आणि नंतर पश्चाताप करण्याची त्यांच्यावर वेळ येते. हे नित्याचं झालेलं आहे. जनतेने यातून योग्य तो बोध घ्यावा. नको त्या आश्वासनांना भुलून जाण्यापेक्षा आपल्या हक्काचं काय आहे याचा विचार करूनच निर्णय घ्यावा. फुकटचं मिळणारं हे तात्पुरतं असते पण आपल्या हक्काचं मिळणारं हे दीर्घकालीन असते. आपलाच पैसा घेण्यात काय चुकीचं आहे असं लंगडे समर्थन करणारेही भेटतील. पण ते हे जाणत नाहीत की फुकटचं घेण्यामुळे आपलंच नव्हे तर संपूर्ण देशाचं अपरिमित नुकसान होण्यास आपणच हातभार लावित आहोत याची जाणीव आपल्याला देखील असली पाहिजे. आपण आपला देश खरोखरच सुजलाम सुफलाम व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर फुकटच्या रेवडीचा त्याग करून कष्ट आणि प्रामाणिकपणा याशिवाय दुसरा पर्याय नाही. रेवडी संस्कृती ही देशाला अधोगतीला नेणारी असून तिचा पुनर्विचार करण्याची खरी गरज आहे. जनतेला फुकटचे वाटून त्यांना बिंधे बनवून आळशी बनविणे यापेक्षा त्याला उद्योगशील, उद्यमशील बनविण्यासाठी खास प्रयत्न व्हायला हवेत. आता या फुकटच्या रेवडी संस्कृतीमुळे रेवडीचे खातेदार मात्र निर्माण होतात. ते पुन्हा पुन्हा फुकटची रेवडी पदरात पाडून घेण्यासाठी रेवडी खातेदार जे पैसे घेऊन स्वतःचे अमूल्य मत विकणारे, मोठी रक्कम घेऊन एक गट्टा मतदानासाठी तडजोड करणारे, सोसायटीच्या परिसरात लाद्या बसवून भिंत रंगवून मागणारे, मंदिर बांधून द्या म्हणणारे, मोफत वस्तू साड्या मिळणार असल्याच्या बातमीचा सुगावा लागताच तासनतास जाऊन रांगेत उभे राहून झुंबड करणारे, गर्दी करणारे,
जनतेच्या करातून मिळालेल्या रकमेचा योग्य विनिमय करण्याऐवजी स्वतःचीच तुंबडी भरण्यासाठी झटणारे या सर्व अवगुणांना फाटा देऊन आपल्या राष्ट्राच्या हितासाठी योगदान देणाऱ्यांची पिढी उभारून एक नवा कीर्तिमान भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची नव्याने शपथ घेऊया आणि जगासमोर आदर्श भारत निर्माण करूया. नुसतं वंदे मातरम गीत म्हणल्याने माता मोठी होत नसते, तर त्या गीतासोबतच आपल्याला ह्या रेवडी संस्कृतीचा त्याग करावा लागेल आणि शिक्षणावर पैसे खर्च करणं, आरोग्यावर पैसे खर्च करणं ही गुंतवणूक आहे याचं भान सरकारला द्यावं लागेल. ही देण्याची क्षमता आपल्यात यावी. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय आपण कमेंट करून कळवावं. या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.